लगेच कुणीतरी प्रेझेंटीचा स्क्रीनशॉट काढून पाठवा मला. कालच्या लेक्चरला आपण रोगाचे त्रिविध हेतू पाहिले. ह्या लेक्चरला आज आपण त्रिविध रोग मार्ग बघणार आहोत. निदानम एतत् दोषाणाम कुपितास्तेन न एकदा कुर्वन्ति विविधान व्याधीन शाखा कोष्ठ अस्ति संधिषु. म्हणजे दोषांच्या प्रकोपाचे हेतू आहेत. त्या हेतूंमुळे कुपित झालेले दोष एकाच प्रकारचे नव्हे तर अनेक प्रकारांनी शाखा, कोष्ठ, संधी, अस्थि यांच्या ठिकाणी विविध प्रकारचे व्याधी निर्माण करतात. त्यालाच रोगमार्ग असं म्हटलेलं आहे. ज्या मार्गामध्ये ज्या ठिकाणी व्याधी निर्माण होतो रोगमार्ग ही संज्ञा सांगितलेली आहे आणि 3 रोगमार्ग सांगितलेले आहेत. त्रिविध रोगमार्ग असा SAQ येतो हमखास परीक्षेला, बऱ्याच वेळा रिपीट होणारा हा क्वेश्चन आहे. त्रिविध रोगमार्ग म्हणजे 3 रोगमार्ग कुठले आहेत तर बाह्य मार्ग, अभ्यंतर मार्ग आणि मध्यम मार्ग असे 3 रोगमार्ग आहेत. ते आपण हळूहळू बघणार आहोत. सुरुवातीचा आहे बाह्य मार्ग. शाखा रक्तादयस्त्वकच बाह्य रोगायणम हि तदाश्रयामश व्यंग गंड अलजी अर्बुदादया बहिर्भागश्च दुरुनाम गुल्मशोफादयो गदा. बाह्य रोगमार्ग हे रक्तादी धातू आणि त्वचा त्यालाच शाखा मार्ग असं म्हटलेलं आहे किंवा बाह्य रोगमार्ग. रक्त इत्यादी म्हणजे रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र हे धातू आणि त्वचा या मार्गाच्या आश्रयानं होणारे व्याधी आहेत ते बाह्य रोगमार्ग किंवा शाखा मार्गातले व्याधी म्हटलं जातं. आणि त्यामध्ये व्याधी कुठले होतात त्यांच्या आश्रयानं मश, व्यंग, गंड, अलजी, अर्बुद हे व्याधी होतात. तसेच शरीराच्या बाह्य भागात होणारे शोफ, अर्श आणि गुल्म हे व्याधीही आश्रयानं येतात. मश म्हणजे मस, व्यंग म्हणजे चेहऱ्यावर काळपट डाग पडणे, गंड म्हणजे गलगंड, अलजी, अर्बुद, शोफ म्हणजे सूज, अर्श म्हणजे पाईल्स, दुर्नाम, बाह्य अर्श आणि गुल्म हे व्याधी सांगितलेले आहेत. 3ही रोगमार्ग हे एकमेकांपासून पूर्णतः भिन्न नसतात. म्हणजे शरीरातील अनेकविध वाहिन्यांनी ते एकमेकांशी संलग्न असतात. काही व्याधी हे 2 मार्गातही भिन्न आश्रयाने निर्माण होतात. त्यापैकीच एक आहे अर्श. अर्शा बाह्य मार्गात पण सांगितलंय आणि अंतर्गत मार्गात पण सांगितलंय. शोफ सुद्धा बाह्य आणि अंतर्गत अशा दोन्ही मार्गामध्ये सांगितलेला आहे. बाह्य रोगमार्ग म्हणजे शाखा रोगमार्ग. रक्तादी धातू आणि त्वचा यांच्या आश्रयानं होणारे जे व्याधी आहेत त्यांना बाह्य रोगमार्ग असं म्हटलेलं आहे. त्यामध्ये होणारे व्याधी म्हणजे मश, व्यंग, गंड, अलजी, अर्बुद, शोफ, अर्श आणि गुल्म. त्यानंतर आहे अभ्यंतर. मॅम अलजी काय? हॅलो, मांस धातूचा हा एक व्याधी आहे. गंड, अलजी, अर्बुद म्हणजे ट्युमर सारखंच पण वेगळं त्याच्यामध्ये हे असतं. तर नेमकं त्याला मॉडर्न मध्ये काय म्हणतात हे नाही सांगता येणार. मांस धातूच्या आश्रयानं मांस धातूमुळे होणारा एक व्याधी आहे. त्यानंतर अभ्यंतर रोगमार्ग. अंतःकोष्ठो महास्रोत आमपक्वाशयाश्रया ततस्थाना छर्दी अतिसार कासश्वास उदरज्वरा अंतर्भागम शोफ अर्श गुल्म विसर्प विद्रधी. कोष्ठ, महास्रोतस आणि आमपक्वाशयाश्रय हा अभ्यंतर मार्ग आहे. अभ्यंतर मार्ग म्हणजे मुखापासून गुदापर्यंत असणारा महास्रोतस, कोष्ठ, आम आणि पक्वाशय या व्याधीच्या या मार्गाच्या आश्रयानं होणारे व्याधी म्हणजे छर्दी म्हणजे उलटी, अतिसार लूज मोशन, कास, श्वास, उदर म्हणजे ॲसायटिस, ज्वर हे व्याधी होतात. आणि अभ्यंतर शोफ म्हणजे आतमधले सूज. अभ्यंतर सूज म्हणजे जसं आपण म्हणतो की बाह्य भागी असणारी सूज वेगळी जी बाहेरून दिसते आणि अभ्यंतर सूज म्हणजे आतड्याला सूज असणे, अपेंडिसायटिस वगैरे हे. अर्श, अभ्यंतर अर्श, गुल्म, गॅसियस ऍब्डॉमिनल डिस्टेशन, विसर्प आणि विद्रधी हे व्याधीही याच मार्गामध्ये होतात. म्हणजे थोडक्यात अन्नमय स्रोतसातील सर्व अवयव आणि सर्व कोष्ठांगे यांचा समावेश अभ्यंतर मार्गामध्ये आहे.
आणि शेवटचा रोगमार्ग मध्यम रोगमार्ग, बाह्य रोगमार्ग, आभ्यंतर रोगमार्ग आणि मध्यम रोगमार्ग. शिरोहृदय बस्त्यादी मर्माणी अस्थानां च संधयाः तन्निबंधा शिरा स्नायू कंडरादेश्य मध्यमा रोगमार्गाः स्थितास्तत्र यक्ष्म पक्षवध अर्दिता मूर्धादी रोगाः संध्यस्ति त्रिकशूल ग्रहादया. मध्यम रोगमार्गामध्ये मध्यम रोगमार्ग म्हणजे काय, तर शिर हृदय बस्ती हे त्रिमर्म, अस्थींचे संधी आणि संधींशी निगडीत असणारे सिरा, स्नायू आणि कंडरा यांच्या आश्रयाने जे रोग होतात त्यांना मध्यम रोगमार्ग असं म्हटलेलं आहे. राजयक्ष्मा, पक्षवध, अर्दित, शिरप्रदेशाचे व्याधी, अस्थि संधी, त्रिक यांच्या ठिकाणी निर्माण होणारे ग्रह म्हणजे आखडणे, शूल, वेदना इत्यादी लक्षणे. म्हणजे अस्थि संधी, संधींशी निगडीत असणारे शिरा, स्नायू, कंडरा, शिरप्रदेश, हृदय आणि बस्ती यांच्या ठिकाणी होणारे जे रोग आहेत ते मध्यम रोगमार्ग येतात. म्हणजे मर्मांच्या ठिकाणी, मर्म हा शरीरातला एक महत्वाचा भाग असतो. मर्म हा टॉपिक तुम्हाला अॅनाटॉमीला हे अतिशय महत्वाचं आहे. मारयंती इति मर्माणी, म्हणजे ज्या ठिकाणी मार बसला असता जीव सुद्धा जाऊ शकतो त्याला मर्म असं म्हटलेलं आहे. प्राणवायू विशेषतानं या ठिकाणी प्राण राहत असल्याने मर्माचे रक्षण करणे आवश्यक आहे. शिर, हृदय आणि बस्ती हे 3 प्रधान मर्म सांगितलेले आहेत. मर्मस्थान म्हणजे महत्वाचं, ज्या ठिकाणी मार लागला असता बऱ्याचदा मृत्यू सुद्धा येऊ शकतो. म्हणजे अस्थि, संधी, मर्म यांच्या आश्रयानं होणारे, शिरा, स्नायू, कंडरा यांच्या आश्रयानं होणारे जे व्याधी आहेत ते मध्यम रोगमार्गामध्ये येतात. रोगमार्ग का आपल्याला महत्वाचे आहेत, तर चिकित्सेचे तत्व ठरवण्यासाठी ह्याचा उपयोग होतो. अंतर्मार्गातून दोषांचे निर्हरण करणे, म्हणजे कोष्ठामध्ये जर दोष असतील आभ्यंतर मार्गामध्ये तर त्याचं निर्हरण शोधन चिकित्सेने म्हणजे वमन, विरेचन किंवा बस्ती या चिकित्सेने आपण सहजतेने करू शकतो. परंतु व्याधी जेव्हा बाह्य मार्गामध्ये असतो तर त्यावेळेस ते दोष जे आहेत, दूषित दोष, ते आपल्याला काही कारणानंतर म्हणजे काही चिकित्सा करून आपल्याला ते दूषित दोष कोष्ठात आणावे लागतात आणि मग त्याचं वमन, विरेचन किंवा बस्तीद्वारे निर्हरण करावं लागतं. आणि स्नेहन आणि स्वेदन ही पूर्वकर्म सांगितलेली आहेत. ती पूर्वकर्माचा उपयोग बाह्य मार्गातले व्याधी अंतर्मार्गात आणण्यासाठी प्रामुख्याने केला जातो. प्रत्येक व्याधी समजून घेताना त्या रोगमार्गाप्रमाणे त्याचे दारुणत्व म्हणजे त्याचं नेमकं तो किती कठीण आहे, म्हणजे किती पुढे गेलेला आहे किंवा कमी प्रमाणात आहे हे समजून घेणं जास्त महत्वाचं आहे. यानंतर 3 रोगमार्ग हे अतिशय महत्वाचे आहेत. बाह्य रोगमार्ग, आभ्यंतर रोगमार्ग आणि मध्यम रोगमार्ग. बाह्य रोगमार्गालाच शाखा मार्ग असं म्हटलं जातं. मध्यम रोगमार्गालाच मध्यम रोगमार्गाला अंतकोष्ठामध्ये होणारा आभ्यंतर रोगमार्ग म्हणजे अन्नमळ स्रोतसातील सर्व अवयव आणि कोष्ठांग यांच्या आश्रयाने होणारा. बाह्यमध्ये शाखा होय, यामध्ये बाह्य रोगमार्गामध्ये रक्तादी धातू आणि त्वचा आणि मध्यम रोगमार्गामध्ये शिर, हृदय, बस्ती इत्यादी मर्म, अस्थि संधी आणि त्या अस्थिसंधींशी निगडीत असणारे शिरा, स्नायू, कंडरा यांच्या आश्रयाने होणारे व्याधी येतात. त्यानंतर पुढे विकृत वायूचे कर्म दिलेले आहेत. वायू प्रकोपाची, वात प्रकोपाची आपण वातवृद्धी आणि वात प्रकोपाची आपण लक्षणं पाहिली. या ठिकाणी विकृत वाताची व्यक्त स्थिती किंवा त्याची लक्षणं सांगितलेली आहेत. वायू विकृत झाल्यानंतर काय काय विकृत कर्म करतो ते सांगितलेले, हेही महत्वाचं आहे. स्रंस्र, व्यास, व्यध, स्वाप, साद, रुक, तोद, भेदनम, संगांग भंग, संकोच, वर्त, हर्षण, तर्षणम, कंप, पारुष्य, सौशिर्य, शोष, स्पंदन, वेष्टनम, स्तंभ, कषाय, रसतावरणम, शाव, अरुण, अपिवा. त्रिविध रोगमार्गाचे श्लोक पाठ करायचे आणि हा सुद्धा श्लोक 49 आणि 50. विकृत वाताची व्यक्त स्थिती किंवा त्याची लक्षणं सांगितलेली तोही श्लोक पाठ करायचे. कर्माणी वायू म्हणजे
विकृत झाल्यानंतर वायू काय कर्म करतो हे ह्या श्लोकामध्ये सांगितलेले. स्रंस्र, स्रंस्र म्हणजे शिथिलता येणे, सैल होणे. स्रंस्र म्हणजे शिथिलता येणे किंवा सैल होणे, संधी निखळणे असाही अर्थ काही ठिकाणी आपल्याला आढळतो. व्यास, व्यास म्हणजे विस्तारणे किंवा दूर फेकले जाणे, संकोच न करता येणे. व्यास म्हणजे त्याचा विस्तार जास्त होणे. वेद, वेद म्हणजे एखाद्या ठिकाणी मारल्याप्रमाणे वेदना होणे किंवा सुई टोचल्याप्रमाणे. स्वाप, स्वाप म्हणजे स्पर्शज्ञान न होणे, स्पर्शज्ञान न होणे. स्वाप शब्दाचा अर्थ आहे म्हणजे त्या ठिकाणचं सेन्सेशन जाणवत नाही. साध, साध म्हणजे गंग गळून जाणे. रुक, रुक म्हणजे सतत वेदना किंवा शूल. टोद, थांबून थांबून वेदना होणे, टोचल्यासारखी वेदना. भेदनम, कुणीतरी आपलं अंग फोडतंय अशी वेदना म्हणजे भेदनम. संग, संग म्हणजे या ठिकाणी बंद होणे किंवा त्या ठिकाणी तुंबून राहणे असा शब्दशः अर्थ त्याचा घेता येईल. किती म्हणजे मूत्र पुरुष हे संघ होतो म्हणजे त्या ठिकाणी अडथळा त्यांना निर्माण होतो आणि ते बाहेर पडत नाहीत. त्यांची गती कुंठित होते. अंगभंग म्हणजे अंग दुखणे, चूर्ण झाल्याप्रमाणे अंग दुखते. संकोच, आकुंचन होणे. वर्त, वर्त म्हणजे खरं तर ऍक्च्युली गोलाकार, पिंडीकरणम, पिंडितत्वम असा त्याचा अर्थ सांगितलेला आहे टीकेमध्ये. हर्षणम, रोमांच उभे राहणे किंवा रोम काट्याप्रमाणे ताट उभे राहणे. तर्शनम, तहान लागणे, त्रुट. कंप, थरथरणे. पारुष्य, अतिशय खरखरीत होणे, वृक्षता खूप प्रमाणात वाढणे. सौशिर्य म्हणजे पोकळी निर्माण होणे, अस्थिमध्ये सच्छिद्रता वाढणे. शोष, शोषले जाणे म्हणजे पारुष्य नंतर हा म्हणजे यामध्ये शरीरातला स्निग्धपणा पूर्णपणे शोषलाच गेलेला असतो, नाश होतो. सुकल्याप्रमाणे या ठिकाणी दिसणे. स्पंदन, स्थानिक गतिवृद्धी असते. आपोआप एखाद्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणची स्नायू किंवा स्किन वगैरे हल्ल्यासारखी वाटणे. दिशेला त्या ठिकाणचा जो दाब असतो तो आतून बाहेरच्या दिशेला दाब सूचित करणारं हे एक लक्षण आहे. वेष्टनम, अंग अवयव जवळजवळ येणे किंवा गोलाकार वळणे. स्तंभ, स्तंभ म्हणजे काठीप्रमाणे कठीणता येणे. संकोच, आकोंच या क्रियांचा अभाव असणे, कुठली हालचाल करता येत नाही. कषायरसता, तोंडाला तुरट चव येणे. शाव किंवा काळपट रंग, या ठिकाणी वातदोषामुळे शरीराला काळपट रंग येतो. ही सगळी विकृत वाताची लक्षणं सांगितलेली किंवा विकृत वात हे आपल्याला दाखवतो. ही लक्षणं शरीरावर कर्म करताना ही कर्म करतो. विकृत जर वात झाला तर ही कर्म करतो. स्रंस्र, व्यास, वेध, स्वाप, साध, रुक, तोद, भेदनम. संग, अंगभंग, संकोच, वर्त, हर्षण, तर्षण. कंप, पारुष्य, सौशिर्य, शोष, स्पंदन, वेष्टन. स्तंभ, कषाय रसतावर्ण. शाव, अरुणो अपिवा, कर्माणी वायो. नंतर विकृत पित्ताची लक्षणं किंवा स्थिती सांगितलेली आहे. पित्तस्य दाह, राग, उष्म, पाकिता. स्वेदाहा, क्लेदाहा, श्रुती. कोथाहा, सदनम, मूर्छनम, मदाहा. कटुका, आम्लो, रसो, वर्णाहा. पांडू, अरुण, वर्जिताहा. दाह पासून लक्षणं सांगितलेली आहेत पित्ताची विकृत कर्म. दाह म्हणजे संताप किंवा उष्णता वाढल्यामुळे आगाग होणे. राग म्हणजे लालसरपणा शरीराला निर्माण होणे, लालसर रंग निर्माण होणे. उष्मा, अंग गरम होणे. ताप, पाकिता किंवा पचन वाढणे. अजीर्णामध्ये, व्रणामध्ये आणि आहारामध्ये पक्वता निर्माण होते, पचन क्रिया गतीने होते. स्वेद, उष्णता वाढवून अंतस्थ द्रव बाहेर काढण्याची प्रक्रिया म्हणजे घाम येतो. क्लेद, ऍक्च्युली क्लेद म्हणजे शरीरातली द्रवता जास्त वाढते आणि त्यामुळे
मलरूपी आर्द्रता निर्माण होते. म्हणजे ही आर्द्रता बाहेर टाकणं अपेक्षित असतं. मलरूपी मल जसा बाहेर टाकला जातो, मग स्वेद वाढतो आणि त्याच्यानंतर क्लेदत्व त्या ठिकाणी वाढते. श्रुती म्हणजे स्राव होणे, कोथ म्हणजे कुजण्याची क्रिया, सदनम अंग गळून जाणे, मूर्छनम चक्कर येणे किंवा मोह बेशुद्ध होऊन काही न कळणे, मद म्हणजे मद्य प्यायल्याप्रमाणे उन्मत्त होणे, काहीच कळत नाही, एक विशिष्ट रोग सांगितलाय. कटु आम्ल रस, तोंडाला आंबट चव येते आणि तिखट चव येते. पांडू अरुण वर्जित वर्ण, पांढरट आणि तांबूस वर्ण सोडून अन्य वेगवेगळे वर्ण निर्माण होतात. पित्तस्य दाह राग उष्म पाकिता, स्वेदः क्लेदः श्रुतीः, कोथाः सदनम मूर्छनम मदाः, कटुकाम्लो रसो वर्णाः, पांडू अरुण वर्जिताः. आणि विकृत कफाची स्थिती लक्षणे सांगितलीत. श्लेष्मणाः स्नेह काठिन्य, कंडू शीतत्व गौरवम, बंधोपलेपस्तैमित्य, शोफ पक्ती अतिनिद्रता. शोफ अपक्ती अतिनिद्रता, वर्णः श्वेतो रसो स्वादू, लवणो चिरकारिता. स्निग्धत्व वाढते, स्नेह, कंडू म्हणजे खाज येणे, शीतत्व अंगामध्ये खूप थंडी वाजणे किंवा शीतता निर्माण होणे, गौरव अंग जड वाटणे, काठिन्य मऊपणा नाही साहून कठीणता येणे, बंध स्रोतसे बद्ध होणे म्हणजे एकमेकांना चिकटणे, उपलेप काहीतरी आपल्या गुंडाळल्यासारखं वाटणे, लेपन झाल्यासारखं वाटणे, अस्थि वगैरे धातूंवर. स्थैमित्य अवयव असमर्थ होतात. शोफ सूज येते, अपक्ती पचन होत नाही, अतिनिद्रा खूप झोप येते, अवेळी झोप येते, वर्णश्वेत पांढरटपणा त्वचेवर निर्माण होतो, स्वादू लवण रस तोंडाला गोड आणि खारट लवण चव निर्माण होते, आणि चिरकारिता म्हणजे एखादी कृती किंवा कार्य थांबून होते. रोगाची वाढ हळूहळू होत राहते. रोगाची वाढ जेवढी हळूहळू होईल तेवढंच त्याची शमन सुद्धा हळूहळू होत असतं. ही जी दोषाची विकृत कर्म सांगितलेली आहेत, नानात्मज विकार ह्या अंतर्गत म्हणजे हे जी कर्म सांगितले त्यानुसार त्यांचे भेद सांगितले, म्हणजे त्यांचे व्याधी पण सांगितलेले आहेत. वाताचे नानात्मज व्याधी 80 सांगितले, पित्ताचे 40 आणि कफाचे 20 सांगितलेले आहेत. अष्टांग हृदयामध्ये ह्यांचं वर्णन आलेलं नाही, पण पुढे चरकातील किंवा अष्टांग संग्रहात हे व्याधींचं वर्णन होतं. पण ह्या विकृत कर्मामुळे ते व्याधी निर्माण होतात असं सांगितलेलं आहे. इति शेषामये व्यापी यदोक्तम दोष लक्षणम दर्शनादेही वहितस्तस्य सम्यक उपलक्षयेत व्याधी अवस्था विभागज्ञ पश्यनार्थान प्रतिक्षणम. याप्रमाणे सर्व व्याधींना व्यापून असणारी ही जी दोषांची लक्षणं सांगितलीत, ती लक्षणे दर्शनादी परीक्षेबाबत दक्ष असणाऱ्या, व्याधीच्या अवस्था आणि प्रकार जाणणाऱ्या तज्ञ वैद्याने प्रतिक्षण म्हणजे प्रत्येक क्षणी रुग्णाची परीक्षा करून रुग्णाकडे व्यवस्थित लक्ष देऊन योग्य प्रकारे समजून घ्यायची आहेत. कारण व्याधीच्या स्वरूपामध्ये कालानुसार बदल होत असतात, त्यालाच अवस्था असं म्हटलेलं आहे. वेग, अवेग, साम, निराम, जीर्ण, नव, आम, पच्चमान, पक्व अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्याधींच्या अवस्था सांगितलेल्या आहेत. व्याधी अवस्थेप्रमाणे चिकित्सा बदलत असल्याने व्याधी अवस्थेचे योग्य ज्ञान असणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि जर ते आपण योग्य ज्ञान आपल्याला नसेल आणि आपण जर चुकीची चिकित्सा केली, म्हणजे उदाहरणार्थ एखादा बॉईल तुम्हाला माहितीये किंवा ज्याला बोली भाषेत आपण करट म्हणतो, बॉईल, ते जर करट आम अवस्थेत असेल, नुकतंच 1-2 दिवसापूर्वी आलेलं असेल, तर त्या ठिकाणी ते करट फोडून काहीच उपयोग होत नाही. आमावस्थेमधला बॉईल असेल तर तो पच्चमान आणि पक्वावस्थेत गेल्याशिवाय आपल्याला त्या ठिकाणी कट करून त्या ठिकाणी त्याला आपल्याला बाहेर तो पस बाहेर काढता येत नाही. परंतु जर आपण आम अवस्थेतल्या बॉईलला जर कट करत बसलो आणि त्यातून पस बाहेर येईल अपेक्षा केली तर त्या ठिकाणी आपली चिकित्सा चुकते. म्हणून आपल्याला व्याधीच्या अवस्थेचे सम्यक ज्ञान असणे गरजेचे आहे. अभ्यासात प्राप्यती दृष्टी कर्मसिद्धी प्रकाशिनी रत्नादी सदसज्ञानम न शास्त्रादेव जायते. कर्माच्या ठिकाणी सिद्धीला अभिव्यक्त करणारी दृष्टी ही अभ्यासानंच प्राप्त होते.
जसे रत्न खरे की खोटे हे केवळ रत्नशास्त्राच्या बोधावरून समजून येत नाही, तर त्या ठिकाणी त्याला प्रत्यक्ष परीक्षा करावी लागते. त्याच पद्धतीनं कर्माच्या ठिकाणी म्हणजे जर आपण प्रॅक्टिकल वर्क केलेलं असेल तर त्या ठिकाणी आपण कधीही चुकत नाही. ज्या ठिकाणी रुग्ण परीक्षण आणि चिकित्सा ही स्वतः आपण जर पूर्वी केलेली असेल, व्यवस्थित अभ्यास असेल, रुग्ण परीक्षण कसे करावे, चिकित्सा कशी करावी हे फक्त शास्त्र वाचून आपल्याला कळणार नाही, तर प्रत्यक्ष कृती करणे आवश्यक आहे. व्याधींचे त्रिविध प्रकार सांगितलेले आहेत उत्पत्ती कारणानुसार. पुन्हा दृष्ट अपचारज कश्चित पूर्व अपराधजा ततसंकरात द्रवंती अन्यो व्याधी एव त्रिधा स्मृता. काही व्याधी दृष्ट अपचारामुळे होतात. दृष्ट अपचार म्हणजे चुकीचे वागणे. काही व्याधी पूर्व अपराधामुळे म्हणजे पूर्वजन्मी केलेल्या अशुभ कर्मामुळे किंवा पापामुळे, आणि काही व्याधी हे दोहोंच्या संकरामुळे निर्माण होतात. असे 3 प्रकार सांगितलेत: दृष्ट अपचार, पूर्व अपराध आणि दृष्ट अदृष्ट कर्म. दृष्ट अपचार म्हणजे चुकीचे वागणे, ज्यामुळे व्याधी निर्माण होईल असा आहार विहार किंवा आपलं जर आचरण असेल तर या ठिकाणी त्याच्यामुळे जे व्याधी निर्माण होतात त्याला दृष्ट अपचारच म्हटले. पूर्व अपराध म्हणजे पूर्वजन्मी केलेल्या पापामुळे फळ म्हणून जो व्याधी होतो त्याला पूर्व अपराध जन्य व्याधी म्हणतात. आणि ह्या दोहोंच्या एकत्रीकरणाने निर्माण होणारा दृष्ट अदृष्ट कर्मज व्याधी होय. त्रिविध व्याधींचे स्वरूप: यथा निदानम दोषोत्थो कर्मजो हेतुर्भिविणा महाआरंभो अल्पके हेतो वातको दोष कर्मज. दोषज व्याधी हा त्या दोषाच्या निदान सेवनामुळे दोष कुपित होऊन निर्माण होतो. कोणत्याही दोषकर निदानाचे सेवन न होता जो निर्माण होतो तो कर्मज व्याधी. आणि अत्यंत अल्प प्रमाणात निदानांचं हेतूंचं सेवन केलेलं असताना सुद्धा जो तीव्र स्वरूपाचा व्याधी निर्माण होतो तो दोष कर्मज व्याधी होय. या व्याधींची संक्षिप्त चिकित्सा पुढे सांगितली. विपक्षशीलनात पूर्वाहा कर्मजाः कर्म संशयात गच्छती उभय जन्मातु दोष कर्म क्षयात क्षयम. विरुद्ध गुणांच्या गोष्टींचे सेवन केल्यामुळे दोषज व्याधीचा क्षय होतो. म्हणजे चुकीच्या आहार विहारामुळे चुकीच्या वागण्यामुळे होणारे व्याधी जे आहेत त्यामध्ये विरुद्ध गुणांच्या गोष्टींचं सेवन करायचे. कर्मा म्हणजे पूर्वजन्मीच्या पापकर्मामुळे झालेले जे व्याधी आहेत त्या कर्माचा क्षय म्हणजे ते फळ भोगल्यानंतर तो व्याधी नाश पावतो. आणि दोष आणि कर्मच्या दोहोंचा क्षय झाल्यामुळे दोष कर्मज व्याधी नाश पावतो. प्रारब्ध प्रायश्चित्त असं जे म्हटलेलं आहे ते सांगितलेलं या ठिकाणी. प्रायश्चित्तामुळे कर्माचा क्षय होत नाही तर फलाची तीव्रता कमी होते, फलभोगाचे मानसिक सामर्थ्य प्राप्त होते. व्याधींचे पुन्हा 2 प्रकार सांगितलेले आहेत. द्विधा स्वपरतंत्रत्वात व्याधयोः अंत्या पुनर्द्विधा. पूर्वजः पूर्वरूपाख्या जाता पश्चात उपद्रवाः. व्याधींचे स्वतंत्र आणि परतंत्र असे 2 मुख्य प्रकार आहेत. परतंत्र व्याधीचे पुन्हा 2 उपप्रकार सांगितलेत: पूर्वरूप आणि उपद्रव. पूर्वरूप आपल्याला माहिती आहे कुठल्याही व्याधीची लक्षणं निर्माण होण्यापूर्वी जी छोटी लक्षणं, व्याधीची पूर्वसूचना देणारे लक्षणं त्याला आपण पूर्वरूप म्हटलेलं आहे. आणि उपद्रव म्हणजे कॉम्प्लिकेशन. मोठा व्याधी झाल्यानंतर तो व्याधी बरा होतो परंतु त्या व्याधीचे कॉम्प्लिकेशन म्हणजे त्या व्याधीमुळे निर्माण होणारा छोटासा दुसरा व्याधी त्याला उपद्रव असं म्हटलेलं आहे. स्वतंत्र व्याधी आणि परतंत्र व्याधी. परतंत्र व्याधीचे पुन्हा 2 उपप्रकार पूर्वरूप आणि उपद्रव. स्वतंत्र व्याधी म्हणजे काय पुढे दिलेलं आहे आपण ते बघूया. यथा स्वजन्म उपशया हा स्वतंत्र स्पष्ट लक्षण विपरीतच तो अन्येतू. स्वतंत्र व्याधी हे स्वतःच्या कारणाने निर्माण होणारे असतात, स्वतःच्या चिकित्सेने शमन होतात आणि लक्षणे स्पष्टपणे व्यक्त झाली आहेत असे असतात. परतंत्र व्याधी मात्र यापेक्षा विरुद्ध स्वरूपाचे असतात. स्वतंत्र व्याधी म्हणजे थोडक्यात थंडीमध्ये तुम्ही फिरला असाल, वाऱ्यामध्ये फिरला असाल तर उत्पन्न होणारी सर्दी, त्याचबरोबर त्या ठिकाणी सर्दीची ट्रीटमेंट दिल्यानंतर ती बरी होते आणि त्याची जी लक्षणं आहेत सर्दीचे म्हणजे नासास्राव असेल, क्षवतू, शिंका येणे असेल, ही लक्षणे स्पष्टपणे व्यक्त होतात, त्याला म्हणायचं स्वतंत्र व्याधी.
म्हणजे स्वतःच्या हेतून निर्माण झालेली, स्वतःच्या चिकित्सेनं बरी होणारी आणि स्वतःची लक्षणं स्पष्टपणे दाखवणारी. आणि परतंत्र व्याधी म्हणजे स्वतःच्या कारणाने उत्पन्न झालेली नसतात. त्यांना त्यांच्या स्वतःच्या चिकित्सेने त्यांचा नाश होत नाही आणि त्या व्याधीची लक्षणे स्पष्टपणे व्यक्त झालेली नसतात. उदाहरणार्थ पूर्वरूप अशा क्रमाने निर्माण झालेल्या ज्वरामध्ये त्याचा परिवार म्हणून श्वास कासे उत्पन्न होतात. या ठिकाणी श्वास आणि कासे स्वकारणाने उत्पन्न होत आणि त्यांच्या नाशासाठी त्यांची चिकित्सा जरुरी नसते. श्वास व कासे व्याधी म्हणावेत अशी त्यांची लक्षणे स्पष्टपणे व्यक्त झालेली नसतात. म्हणजे जे स्वतःच्या कारणानं उत्पन्न होत नाही तर दुसऱ्या त्यामुळे उत्पन्न होतात, त्याला परतंत्र व्याधी म्हणायचे. त्याची स्वतः व्याधीची लक्षणे स्पष्टपणे वृषाली मॅडम ज्वर चिकित्सेने म्हणजे जर ज्वरामध्ये जेव्हा ज्वर येतो त्यावेळेस बरीच लक्षणं त्याच्या बरोबर दिसतात, परंतु आपण फक्त ज्वराची चिकित्सा केली की ती लक्षणं आपोआप नाहीशी होतात. त्या व्याधींसाठी त्या लक्षणांसाठी वेगळी चिकित्सा आपल्याला द्यावी लागत नाही. त्याला म्हणायचं परतंत्र व्याधी. विद्यात एवं मलान अपि तात लक्षणे ते वहितो विकुर्वाणाम प्रतिज्वरम. वातादी दोषांचे सुद्धा असेच स्वतंत्र परतंत्र भेद घ्यायलेले आहेत. प्रत्येक व्याधीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं विकृत होणाऱ्या त्या दोषांना अत्यंत सावधचित्त राहून म्हणजे लक्ष देऊन जाणून घ्यायचं आहे. स्वतंत्र दोष म्हणजे स्वतःच्या कारणाने कुपित झालेला, स्वतःच्या चिकित्सेने प्राकृतावस्थेत येणारा आणि विकृतीची स्वतःची लक्षणे स्पष्ट करणारा व्यक्त दोष होय. परतंत्र म्हणजे स्वकारणाने कुपित न होता अन्य कारणाने कुपित होतो. स्वतःच्या चिकित्साऐवजी अन्य दोषाच्या चिकित्सेने शमन होते आणि स्वतःच्या विकृतीची लक्षणे स्पष्टपणे व्यक्त करत नाही. परतंत्र व्याधीचे चिकित्सा सूत्र पुढे दिलेले आहे. तेषाम प्रधान प्रशमो अशाम्यस्तथा पश्चात चिकित्सेत. परतंत्र व्याधीचे शमन स्वतंत्र व्याधीच्या शमनाने होते. या पद्धतीने शमन झाले नाही तर नंतर स्वतंत्र व्याधीच्या चिकित्सेनंतर परतंत्र व्याधीची चिकित्सा करून त्याची चिकित्सा करायची. म्हणजे ज्या परतंत्र व्याधीमध्ये स्वतंत्र व्याधी ज्या व्याधीमुळे म्हणजे एक मेन व्याधी निर्माण झालेला असेल स्वतःच्या हेतूंनी स्वतःची लक्षणे दाखवणारा, तर त्या व्याधीबरोबर जी इतर लक्षणं असतात ती परतंत्र होतात, पूर्वरूप किंवा उपद्रव स्वरूपात असतात ती. परंतु बऱ्याच वेळा जेव्हा स्वतंत्र व्याधीची आपण चिकित्सा करतो त्याला प्रधान व्याधी म्हणूया आपण, आणि परतंत्र म्हणजे त्या व्याधीमुळे निर्माण होणारे गौण किंवा कमी महत्वाचे असे ते व्याधी असतात. कारण जेव्हा आपण मुख्य व्याधीची चिकित्सा करतो त्या चिकित्सेमुळे त्या व्याधीमुळे जी दुसरी लक्षणं किंवा प्रधान गौण लक्षणं निर्माण झालेली असतात त्या व्याधींचं आपोआप शमन होऊ शकतं. परंतु जर असं झालं नाही तर मात्र त्या लक्षणावर आपण वेगळी चिकित्सा केली तरी चालू शकते. चिकित्सेत चूर्णवा बलबंतम उपद्रवम व्याधी क्लिष्ट शरीरस्य पीडा कर्तरो हि सा. म्हणजे उपद्रव मात्र बलवान असेल तर त्याची चिकित्सा त्वरेने करायचे, कारण मूळ व्याधीमुळे अतिदुर्बल झालेल्या शरीराचा उपद्रव अत्यंत त्रासदायक ठरतो. म्हणजे बऱ्याच वेळा परतंत्र व्याधी म्हणून जेव्हा एखादा व्याधी निर्माण होतो त्यावेळेस जर तो उपद्रव स्वरूपात असलेला व्याधी जर मोठा असेल, त्याची लक्षणं जास्त दिसत असतील, तर अशा वेळेस त्या व्याधीची म्हणजे लगेच चिकित्सा करायची. कारण मूळ प्रधान व्याधीमुळे शरीर आधीच अतिदुर्बल झालेलं असेल तर त्या उपद्रव स्वरूपात निर्माण होणाऱ्या व्याधीमुळे त्याला व्यक्तीला अत्यंत त्रासदायक ते ठरू शकतं आणि तो व्याधी लवकर बरा होऊ शकत नाही, घातक सुद्धा होऊ शकतो. उपद्रव रूपी परतंत्र व्याधी जर बलवान असेल म्हणजे तीव्र अधिक असलेला, अल्प काळात घातक होणारा असा असल्यास त्याची स्वतंत्र व्याधीच्या आधी सुद्धा चिकित्सा करायची आहे. अशा उपद्रवाचे स्वरूप स्वतंत्र व्याधीपेक्षा घातक असू शकते. याचं एक मुख्य उदाहरण सांगते. बऱ्याचदा जेव्हा कामला म्हणजे कावीळ होते त्या कामलानंतर उपद्रव स्वरूपात होणारा मोठा व्याधी म्हणजे अॅनिमिया, रक्तक्षय, ज्याला आपण पांडुरोग म्हणू शकतो,
ॲनिमिया. तर बऱ्याचदा कामला व्याधीमध्ये जेवण जात नाही, अशक्तपणा असतो, मरगळ आलेली असते, थकवा आलेला असतो, अग्निमंद झालेला असतो आणि त्यामुळे कामलेच्या उपद्रव स्वरूपामध्ये त्याचा परिणाम म्हणून रक्त कमी होतं शरीरातलं. पण बऱ्याचदा आधीच जर व्यक्तीचं रक्त कमी असेल आणि त्या व्यक्तीला कामला झाला तर बऱ्याचदा रक्तक्षय जास्त प्रमाणात दिसून आला तर त्या रक्तक्षयाची म्हणजे ते रक्त कमी झालेलं रक्त आधी वाढवणं महत्वाचं असतं. कारण जर रक्त कमी कमी होत राहिलं तर त्या व्यक्ती दगावू सुद्धा शकते. म्हणून उपद्रव स्वरूपात होणाऱ्या व्याधी जर बलवान असेल, त्याची लक्षणं जास्त प्रमाणात दिसत असतील, घातक स्वरूपाचं असेल तर त्याची चिकित्सा आधी करायची आहे. विकार नाम अकुशलो न जिह्यात कदाचन नहि सर्व विकाराणाम नामतो अस्ति ध्रुवा स्थिती. एखाद्या विकारास तुम्हाला जर नाव देता आलं नाही तर वैद्याने अजिबात लाजिरवाणं वाटून घेऊ नये. कारण सर्व रोगांचे नावाप्रमाणे निश्चितीकरण करता येत नाही. म्हणजे एखादा तुम्हाला व्याधी झाला आणि नेमकं तुम्हाला ह्या व्याधीला काय नाव द्यावं हे जर कळलं नाही तर कदाचित तुम्ही लक्षणांनुसार चिकित्सा करायची. त्या व्याधीला तुम्ही नावच दिलं पाहिजे असं काही नाही. कारण जे तुम्हाला जर त्या ठिकाणी वात प्रकोप आढळून आला तर वातशमनाची चिकित्सा द्या. म्हणजे तुम्हाला जी लक्षणं दिसत आहेत आणि हेतू सेवन जे दिसतंय त्यानुसार चिकित्सा करायची. त्या व्याधीला प्रत्येक व्याधीला नाव दिलंच पाहिजे असं काही नाहीये. त्यासाठी अजिबात कमीपणा किंवा लाजिरवाणं वाटून घेऊ नये. आता हे का नाव देता येत नाही त्याची कारणं पुढे दिलेली आहेत. स एव कुपितो दोषा समुत्थान विशेषता स्थानांतराणी च प्राप्य विकारान कुरुते बहुन. कारण तोच एक दोष हेतू वैचित्र्यामुळे म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने जर कुपित झालेला असेल, वेगवेगळ्या स्थानामध्ये जाऊन त्यानं अनेक प्रकारचे रोग निर्माण करतो आणि अशा वेळेस त्याला आपल्याला निश्चितीकरण करता येत नाही. वृक्ष गुणाने, शीत गुणाने, लघु गुणाने, चल गुणाने वात कुपित होणे हेतू वैचित्र आहे. चिकित्सेतील मूलभूत विचार पुढच्या श्लोकात सांगितलेत. तस्मात विकार प्रकृती अधिष्ठानांतराणीच बुद्ध्वा हेतू विशेषाच शीघ्र कुर्यात उपक्रमम. रोगाची प्रकृती म्हणजे मूलभूत कारण वातादी दोष, अधिष्ठान विशेष म्हणजे तो रोग नेमका कुठं झालेला आहे स्थान विशेष, आणि हेतू विशेष यांना जाणून घेऊन लगेच चिकित्सा करायची आहे. कारण व्याधीचे नाम निश्चित झाले नाहीत तर त्यामुळे कोणत्या व्याधीची चिकित्सा करावी अशा संभ्रमात न राहता वरील 3 गोष्टी जाणून घेऊन चिकित्सेचा निर्णय त्वरित करायचा आहे. हेतू विशेष म्हणजे वृक्षगुण विकृती असेल तर स्निग्ध चिकित्सा, शीतगुण विकृती असेल तर उष्ण चिकित्सा. म्हणजे वृक्ष किंवा शीतगुणाने जर हेतू सेवन असेल तिथं तर त्याच्या विरुद्ध चिकित्सा करायची. अधिष्ठान म्हणजे कुठल्या स्थानी रोग झालाय, आमाशयागत दोष असतील तर वमन द्यायचे, पक्वाशयगत असतील तर विरेचन किंवा बस्ती द्यायची. आणि प्रकृती विशेष म्हणजे वातासाठी वाताचा उपक्रम, पित्तासाठी पित्ताचा उपक्रम आणि कफासाठी पुढच्या अध्यायात आपण हे उपक्रम बघणार आहोत. चिकित्सेचा निर्णय चुकू नये म्हणून विशिष्ट घटकांचे परीक्षण करणे सुद्धा अत्यावश्यक असते आणि हे दशविध परीक्षा भाव सांगितलेले आहेत. पण मला वाटतं आपण आजच्या लेक्चरला इथंच थांबूया. दशविध परीक्षा भाव महत्वाचे आहेत. LAQ यावर येतो बऱ्याचदा. तर हे आपण उद्याच्या मंगळवारच्या लेक्चरला बघूया. आतापर्यंतचं जे झालंय ह्या अध्यायातलं, आता आज जे शिकवलंय ते थोडंसं अवघड आहे समजण्यासाठी. एकदा सांगितलं की लगेच कळेल असं नाहीये. तर हे पुन्हा पुन्हा वाचा. जसं जसं तुम्ही वाचत जाल तसं तसं तुम्हाला त्यातला बारकावा किंवा नेमकं त्यांना काय सांगायचं हे कळून जाईल. चला, प्रेझेंटी पाठवली का? मग पाठवते.